मित्रांनो, बिग बॉस मराठी ह्या शोशी निगडीत एक शॉकिंग अपडेट पुढे आली आहे। बिग बॉस मराठी ह्या शोच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप होताना दिसत आहेत। त्यांना केवळ सिंपथीच्या जोरावर सूरजला विनर होऊ द्यायचे नाहीये, तेव्हा त्याच्या जागी अन्य स्पर्धकाला ते ट्रॉफी देऊ इच्छितात, असे एकाहून एक आरोप शोच्या निर्मात्यांवर होत आहेत। शिवाय एका रिसेंट मीडिया रिपोर्टमध्ये निक्की तांबोळी यंदाचा सीझन जिंकेल असे पब्लिश करण्यात आले आहे। तेव्हा काय आहे ही अपडेट, सविस्तर जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओद्वारे। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स वेळेवर तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, यंदाचा बिग बॉस मराठीचा सीझन सुरू झाला तेव्हापासूनच बिग बॉसची निक्की तांबोळीवर विशेष कृपा असल्याचे स्पष्टपणे दिसून आले होते। वाटेल तसं वागणं आणि वाटेल तसं बोलणं असताना देखील निर्मात्यांनी तिला घराबाहेर काढलं नाही। शिवाय जनमताचा आधार नसताना देखील ती आतापर्यंत शोमध्ये आहे। आणि इतकंच नव्हे, तिकीट टू फिनाले मिळवणारी ती पहिली स्पर्धक ठरते, यावरून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे। नुकतेच शो मधून बाहेर पडलेले पंढरीनाथ कांबळे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले की घरात निक्की जे काही वागते आहे ते सगळं फेक आहे। अरबाज सोबतचं नातं जे काही तिने दाखवलं किंवा तो घरातून बाहेर गेल्यावर जे आकांड तांडव तिने केलं ते सगळ्याच्या सगळं फेक होतं। तो केवळ फुटेज मिळवण्याचा प्रयत्न होता। मित्रांनो, इतकं सगळं असताना ती टॉप 5 स्पर्धकांमध्ये जागा मिळवते आणि ग्रँड फिनालेपर्यंत मजल मारते, तेव्हा नक्कीच तिच्यात आणि शोच्या निर्मात्यांमध्ये शो सुरू होण्यापूर्वीच असं काही डील झालं असावं की ती एनी हाऊ फिनालेपर्यंत पोहोचणार, इव्हन शो सुद्धा जिंकणार अशी हमी तिला देण्यात आलेली असावी। वोटिंग कमी अधिक असलं तरी वेळोवेळी बिग बॉस तिच्या पाठीशी उभी राहणार अशी ही डील असावी, असा आरोप प्रेक्षकांकडून करण्यात येतोय। शिवाय घरातील सदस्यांपैकी शोकरिता सर्वात जास्त पैसे निक्कीला मिळत आहेत। दर आठवड्यामागे जवळपास 3.5 लाख रुपये तिला निर्माते देत आहेत। अशात हा शो निक्कीच्याच बाजूने झुकतोय हे स्पष्टपणे दिसतंय। मित्रांनो, ह्या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।